पण तू एवढे 7,643 जातींना एकत्र करणं, त्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय वर आधारित समाज निर्माण करून देणं ही कला नाही का, असं बनतेंना एक प्रश्न उपस्थित करायचा. इज इट नॉट हार्ड? म्हणून त्यांनी विमलकीर्ती नित्तेसा सूत्र सारख्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ लिखाणामध्ये विमलकीर्ती, ऐतिहासिक विमलकीर्ती, त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांचं या कार्याला काय दिलेलं आहे, स्पेस दिली. कारण ते अनन्य साधारण असं महत्वाचं आहे बौद्धांच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये. येत आहे लक्षात? आणि पुढं म्हणता द लॉ गिव्हर इम्पिंजेस, 2-4 ओळी. म्हणजे हा कायदा देणारा काय करतो, इम्पिंजेस म्हणजे झुंज देतो, संघर्ष करतो, असा त्याचा अर्थ. कायदा देणार कोणाशी करतो, इन अकॉर्डन्स विथ सर्टन आयडिया, सर्टन पॅटर्न. म्हणजे त्याच्या मनामध्ये कल्पना असते आणि त्या कल्पनेला, त्या पॅटर्नला, त्या मॉडेलला वास्तव रूपात उतरवण्यासाठी तो काय करतो, संघर्ष करतो. आणि ही क्वाईट कॉन्शियसली रिअलाइज, म्हणजे जागृतीपूर्वक ते साकार करण्याचं काम करतो. तर बाबासाहेबांच्या मनामध्ये कोणती कल्पना होती, कोणतं त्यांचं पॅटर्न होतं, हे देखील आपण स्वतःच्या आपल्या ग्रुपमध्ये आपण डिस्कस केलं पाहिजे. तुम्ही नोट करा लीडर होता की कोणतं पॅटर्न होतं, कोणतं ते आयडिया होती ज्याला साकार करण्यासाठी बाबासाहेबांची प्रयत्न. मी थोडक्यात सांगणार आहे. तर एक धम्मराजाची संकल्पना होती बाबासाहेब. आदर्श समाजाचं त्यांचं पॅटर्न होतं. दर एकाशी कसं वर्तन केलं पाहिजे, नीतीवर आधारित त्याचा व्यवहार असलं पाहिजे, नीतिवान समाज निर्माण झालं पाहिजे. तर हे जे संविधान आहे, बनतेंना थोडक्यात असं म्हणायचंय कदाचित की बाबासाहेबांच्या कुशल मनोअवस्थेची ती अभिव्यक्ती आहे. कोट्यावधी लोकांना समतामुळे समाज उचल्या भामट्यासारख्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काय करणार, समाज मार मान असे असंख्य जातींनी विभाजित असलेले लोक, त्यांना एकसंघ करणं हेच बोधिसत्वाचं काय आहे. म्हणजे वाळवंटात काल कुणीतरी सांगितलं नंदनवन फुलव, वाळवंटात तुम्ही करू शकता हो, कारण ते सगळं काय आहे, एक्सटर्नल आहे. पण व्हॉट अबाउट इंटरनल? तर कोणाच्या तरी हृदयामध्ये परिवर्तन आणणं, मैत्रेय सारख्या, आणि त्याच्यामध्ये बुद्ध धर्म आणि संघ रुजवणं, हे खऱ्या कलेची कसोटी आहे. आणि ते काम म्हणते बाबासाहेबांनी केलं. म्हणून बनतेंना असं वाटतं की बिल्डिंग बुद्धालँड काय आहे, बुद्ध भूमीची निर्मिती आहे. या पुढच्या 3 दिवसामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आणि पुढे म्हणून म्हणते त्यांच्या या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये हळुवारपणे त्या सखोलतेकडे आपल्याला नेतात आणि म्हणतात की जगाच्या पाठीवर नाझी जर्मनीचा इतिहास लिहिला गेलेला. बघा बनतेंचा दृष्टिकोन काय. नाझी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचं प्रचंड असं शोषण झालेलं आहे. आजही त्यांचं ऐकलं असेल. 80,000 ज्यू लोकांना एका चेंबरमध्ये कोंबून आणि विषारी, ज्याला काय म्हणतात, वायू, हिटलरने त्यांचं काय केलं, वध केलेला. पण कोट्यावधी 40 कोटी लोकसंख्येमध्ये जवळपास 8 कोटी अस्पृश्य होते. असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे, मी 8 कोटी लोकांचा नेता आहे. गोलमेज परिषदेला जात असतात. किती लोकांचा? त्या 8 कोटीमध्ये फक्त महार नव्हते, 8 कोटी आपली संख्या होती, त्यात सगळे होते.
ते उद्या 12. तर ह्या 8 कोटी लोकांची कुणी दखल घेतली का? 80,000 लोकांचा इतिहास बनते म्हणतात की त्याची इट इज वाइडली रेड अँड डिस्कस हा शब्द आहे बनते याच पुस्तकात, की त्याचं खूप वाचन होतं, त्याच्यावर चर्चा होती, त्याच्यावर सेमिनार्स होतात. पुन्हा साऊथ आफ्रिकेच्या जे रेसिस्ट लोक आहेत, रेसिस्ट म्हणजे जे वर्णद्वेष करणारे लोक आहेत, त्यांची म्हणजे काळे आणि गोरे यांची चर्चा होती. पण कोट्यावधी अस्पृश्यांच्या वर अत्याचार करणाऱ्या ब्राह्मणवादाचं चर्चा जगामध्ये होत, आणि त्या ब्राह्मणवादाशी संघर्ष करणारा आणि त्यांचं जे शौर्य आहे, हिरोईक एफर्ट्स म्हटलेले बनते. काय म्हटलेले? नो लेस हॉरिफिक म्हणतात. बनते काय म्हणतात? भयावह अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्या अस्पृश्यांचे जी गाथा आहे, त्याच्यासाठी लढणारा, झुंजणारा, संघर्ष करणारा, त्याची चर्चा होत नाही. एक खंत आहे बनतेचं, म्हणून हे ग्रंथ आहे. बनते म्हणतात इट इज अ स्मॉल स्टेप टुवर्ड्स मेकिंग दिस फॅक्ट्स नोन टू द वर्ल्ड. म्हणजे हे ग्रंथ लिहिण्यामागचा बनतेचा उद्देश काय आहे, की बाबासाहेबांचा हा जो लढा आहे तो समस्त जगताला, विशेषतः जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत त्यांना ही गोष्ट कळली पाहिजे. आणि एवढंच नाही तर बनते म्हणतात जे मास कन्व्हर्शन आहे, मास कन्व्हर्शन कर, मास कन्व्हर्शन म्हणजे जो सामुदायिक धर्मांतर आहे, तो लढा देखील ह्या देशातल्या, या जगताच्या बुद्धिमान लोकांना कळलेलं नाहीये. म्हणून माझा हा प्रयत्न आहे हे ग्रंथ लिहिण्याचा. आणि एवढं बोलून म्हणते थांबत नाही, तर बनते म्हणतात की ह्यामध्ये आय हॅव ट्राईड टू डिस्कस की द वे इन विच डॉक्टर आंबेडकर and his people, followers, have traveled from Hinduism to Buddhism. या पुस्तकामध्ये काय आहे, एकटे बाबासाहेब नाही, त्यांचे जे अनुयायी आहेत, म्हणजे तुमचे आमचे पूर्वज, त्यांचा संघर्ष, त्यांचं दुःख, त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार, त्यांचं दारिद्र्य, त्यांची गरिबी, ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी हिंदू धर्मातून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माकडे केलेला जो प्रवास आहे, तो प्रवास मी याच्यामध्ये वर्णन केला. आणि पुन्हा बनते आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट सांगतात. मी यामध्ये आय हॅव गिव्हन अ ब्रीफ, म्हणजे संक्षिप्त स्वरूपात बाबासाहेबांची कारकीर्द जी आहे ती मी याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. वाय अँड हाऊ ही बिकेम अ बुद्धिस्ट. मग का आणि कशासाठी ते बौद्ध. तर आपल्या ग्रुपमध्ये चर्चा करा की आपण का आणि कशासाठी बौद्ध. पुन्हा बनते म्हणतात आय हॅव एक्सप्लेन व्हॉट बुद्धिझम इज मेंट टू हिम. म्हणजे बाबासाहेबांसाठी बौद्ध धर्माचं काय महत्व आहे हे सुद्धा मी या ग्रंथामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला. आणि अशा प्रकारे बनतेंनी या रिवायवल ऑफ बुद्धिझम या ग्रंथाची सुरुवात केलेली. म्हणजे त्यांचं कन्सर्न असं आहे की जगामध्ये सगळ्या गोष्टींची इतिहासामध्ये चर्चा होती. शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले नाही का, कुठल्या मुस्लिम राजांनी भारतावर स्वारी केली, परंतु 8 कोटी अस्पृश्यांचा लढा देणारा जो बोधिसत्व आहे आणि या 8 गोष्टी अस्पृश्यांना बुद्धाच्या भूमीकडे नेणारा, अशुद्ध भूमीकडून शुद्ध भूमीकडे नेणारा, सुखावतीकडे नेणारा, थोडक्यात अशा या महान बोधिसत्वाची चर्चा होत नाही, हे बनतेंचं दुःख आहे. ही दुःख कोणाची असली पाहिजे, कोणाची असली पाहिजे?
म्हणजे तुमची आणि माझी असली पाहिजे. पण हे दुःख कोणाला आहे? ज्या इंग्लंडमध्ये जन्माला आले आणि ज्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला, केवळ 3 मुलाखत बंदेंनी बाबासाहेबांबरोबर केली आणि नंतर त्यांना असं वाटलं की अरे किती महान काम आहे, हे बोधिसत्वाचं काम आहे, आणि ते त्यांच्या जीवनाला कलाटणी देतात आणि मग संपूर्ण जीवन म्हणते बाबासाहेबांच्या मिशनला समर्पित करतात, बौद्ध धर्माला समर्पित करतात.